नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम पनीर घेतलं होतं आणि त्याचे एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा टाकायचे जिरे चांगले भाजले की 2 मीडियम आकाराचे कांदे बघा मी चॉपरला बारीक केलेले, आता हे मी टाकून घेते। कांदा टाकून घेतलेला आहे, आता कांदा भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा लसूण, आलं आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेले। ते लसूण 1 गड्डी घेतलेला आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बिन तिखटाच्या कुटून घेतलेल्या आहेत। जर पेस्ट जरी टाकली तरी पण तुम्ही चालू शकते। आता हे काय करणार आहे, 1 मिनिटभर परतून घेणार आहे, जेणेकरून आपल्या ह्याचा कच्चापणा जाईल। जे कापून टाकले ना पेस्ट, त्याचा बी कांदा लसूण म्हणा हे चांगलं भाजलं जाईल। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे सगळं। त्यात टाकणार आहे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। हळदीच्या पण बघा मी 3 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, घरच्या घरी कशा पद्धतीत हळद बनवायची। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मीडियम आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, चॉपरला एकदम बारीक करून घेतलेले आहेत। कापून जरी घेतले तरी चालतील आणि पेस्ट जरी केली तरी पण चालेल। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर ह्याला आपण 1 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया। परतून घेतले बघा मस्त असं। तर गॅस करणार आहे बारीक। आता तुम्हाला मसाले दाखवते। छोटा 1 चमचा धने पावडर घेतलेले, छोटा 1 चमचा जिरे पावडर घेतलेले, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ घेतलेले आणि मिरची पावडर घेतलेली। तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली, ही लक्षात घेऊन तुम्ही मिरची पावडर टाका। हे सगळे मसाले आपण टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर बघा चांगलं मीडियम गॅसवर मिक्स करून घेतलेलं आहे। मस्त असं झालेलं आहे बघा। असं थोडं तेल सुटतं चांगलं। ह्यात टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी, अर्धा ग्लासाला मी कमी पाणी घेतलं होतं बघा, तेवढं टाकलेलं आहे। मिक्स केले। आता आपण काय करायचं, बारीक गॅस आहे, बारीक गॅसवर जरी आपण ह्याच्यावर झाकण 2-3 मिनिटासाठी ठेवलं तरी चालेल किंवा मीडियम गॅसवर जरी ठेवलं तर चालेल। आता हे झाकण कशासाठी ठेवले माहिती आहे का, आपला जो हा मसाला टाकला हा चांगला शिजेल। मग बारीक गॅसवर बघा आपण झाकण ठेवलं होतं बघा, मस्त असा मसाला शिजलेला आहे आणि ग्रेव्ही चांगली बनते बघा ह्याने। बारीक गॅसवर ठेवायचं, नाही तर खाली काय होतं, खाली लागल बिगल तर तुमचं कढई म्हणा काय पातळ जर असेल ना तर खाली लागेल। मग थोडंसं जास्त पाणी केलं तरी पण चालू शकतं। शिजायसाठी काय पाणी थोडंसं जास्त ओतलं तरी ते आटून जातं। त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, देठं पण घेतलेली आहेत बघा, मोठे मोठे असे कापून घेतलेले। साधी सिंपल पद्धतीत ही छान लागते बघा चवीला। बाकी तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये सगळे पनीर टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा। आता तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडीशी पाणी अजून टाकलायचं पहिलंच मसाला शिजताना, तर मला अशाच पद्धतीत पाहिजे। परत झाकण ठेवते, गॅस बारीकच आहे, तर गॅस करणार आहे मीडियम आणि 1 2-3 मिनटं आपण हा चांगला मसाला पनीरमध्ये शिजवून देऊया। झाकून ठेवलं होतं बघा 2-3 मिनटं, मस्त असं झालेलं आहे। अशा पद्धतीने सुक्कं पाहिजे तर मग थोडंसं अजून आटवलं तरी चालेल, पण एवढी अशी ग्रेव्ही जर असेल ना आणि जर पनीरमध्ये जर अशी मुरली की नाही तर छान लागते चवीला अशा पद्धतीत। आणि जर तुम्हाला ग्रेव्ही रेसिपी पाहिजे असेल ना तर ग्रेव्ही पण मी टाकलेली आहे। त्यात तुम्ही पनीरची भाजी म्हणा, चिकन म्हणा, कोणत्या पण रेसिपी त्या ग्रेव्हीमध्ये बनवू शकता। तशा पद्धतीत जरी तुम्ही बनवली तरी पण चालेल। ही एकदम झटपट अशी रेसिपी तुम्हाला दाखवली। रेसिपी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।